त्यात आणखी ॲड होते, त्यात एक नवीन सुवास, त्याचा सुगंध हा नेहमी दरवळतो आणि त्यानुसार आपल्या आवडीनिवडी आणि सवयी यातही थोडाफार बदल घडत असतो. आजचा हा कार्यक्रम श्री शिवाजीरावजी कांबळी यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहे. काल मी थोडा बाहेर होतो, रात्री उशिरा घरी आलो, त्यामुळे मला काय मेसेज पाहायला मिळाला नाही. मला हे माहिती नाही की आज साहेबांचा आज बड्डे आहे आणि तो साजरा करतो आहे. त्यामुळे इथे आल्यावर शेवटी माहिती पडली. त्यामुळे तयारी तशी करता आली नाही. काही लोकांची खास इच्छा होती की फरमाईश होती की चिठ्ठी काढावी आणि काहीतरी नवीन सांगावं, पण ती चिठ्ठी काही मी तयार केलेली नाही. सॉरी. लक्षात तर खूप आहे हो, लक्षात तर खूप आहे, परंतु योग्य प्रसंग योग्य वेळ यांनी जर साधली तर त्याचं खरं महत्व होते. अन्यथा आपण कुठल्याही प्रसंगात काहीही बोललो त्याला काही अर्थ राहत नाही, उलट त्याचे अँटी रिॲक्शन्स बाहेर येतात. त्यामुळे बोलणाऱ्यांनी, म्हणणाऱ्यांनी, सांगणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवा की आपण कुठे बसलेले आहोत, त्यापेक्षा आपल्या समोर जो काय म्हणू त्याला आपण ऑडियन्स बसलेले आहेत ते कुठल्या लेवलचे आहेत, त्यांची बौद्धिक पात्रता काय आहे, त्यांची वैचारिक पात्रता काय आहे, हे अनुसरून जर तो बोलत असेल तर त्याला अर्थ प्राप्त होतो, अन्यथा त्याला अर्थ प्राप्त होतो. उदाहरण सांगतो, एक छोटंसं उदाहरण सांगतो. आता एक विषय निघाला, तुम्ही शाळेत भाषण देता. तुम्ही शाळेत भाषण देता म्हणजे कोणाला भाषण देताय? मुलांना भाषण देता. तर तुमचे जे शब्दप्रयोग आहेत, तुमचे जे वक्तव्य आहेत, ते कशा प्रकारचे असायला पाहिजे? त्या पद्धतीचं असायला पाहिजे. तुम्ही जे काही आज बोलणार आहात, सांगणार आहात, त्या मुलांसमोर तुम्ही सांगू शकता? नाही सांगू. स्टुडंटसमोर नाही सांगू शकत. त्यामुळे वेळेची आणि त्या स्थानाची कल्पना आपल्या डोक्यात असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. चला, असो तो एक दुसरा विषय आहे. तर आजचा हा कांबळी साहेबांचं तुम्ही परिचय ऐकून घेतला, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती पडल्या. मला हेही नव्हतं माहिती की कांबळी साहेब पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, मास्टर डिग्री त्यांच्याकडे आहे. कारण ती डिग्री असतं म्हणजे काही छोटीशी बाब नाही आहे. ती डिग्री हासिल करण्याकरिता ती त्या प्रोफेसरची लायकी आहे. ती लायकी आहे जे PhD करतात, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफर्स होतात, त्यांची ती डिग्री आहे. म्हणजे छोटीशी बाब नाही आहे. आणि ही डिग्री तुम्ही हासिल केली म्हणजे एक शिक्षित उच्च, तुमच्या मिसेस म्हणजे आमच्या बहिणी आहेत, त्याही पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत, मुलं आमची उच्च शिक्षित आहेत, पुण्याला तुमची मुलगी नोकरी करते आहे. म्हणजे एकंदरीत पाहता एक स्थान समाजामध्ये त्यांचं स्थान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आणि चांगलं मानपूर्वक स्थान आहे. आजचा हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने वेळ न घेता, जास्त लांबलचक न करता, बाकी लोकही बसलेले आहेत. मी फक्त आजच्या या प्रसंगाने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं भविष्य अगदी उत्साहपूर्ण, सुरळीत आणि निरोगी जावं अशी तथागत चरणी सुप्रीम अथॉरिटी आहे त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.